मोगरीच्या वेली जवळून जाताना सुगंध येणारच, हीच अपेक्षा बाभळीच्या झाडाजवळून जाता आपण केली तर सुगंध मिळणं दूरची गोष्ट, त्या झाडावरून गळून पडलेला एखादा बाभळीचा काटा आपल्या पायात घुसू शकतो. अशा वेळी आपण बाभळीच्या झाडाला दोष देऊन काय उपयोग, आपलंच चुकलेलं असतं. आपण आधीच्या मोगरीच्या वेला जवळून जाताना मिळालेल्या सुगंधाच्या आनंदात पुढे एक बाभळीही आहे हेच विसरतो आणि खाली न बघता एका लयीत चालत राहतो. खाली न बघितल्यामुळेच आपल्या पायात काटा घुसलेला असतो. आयुष्यातही आपण असंच करतो ना. भेटणारी चांगली लोक मनात घर करून राहतात आणि त्या आनंदात पुढे जाताना वाईट लोकही भेटू शकतात हेच विसरतो. आणि मग वाईट लोकांच्या वाईट वागण्याचा, द्वेषाचा, आकसाचा काटा आपल्या मनाला टोचतो. अशा वेळी नेमका दोष कोणाचा? आपण चांगलं वाईट बघायला शिकलो नाही याचा, की आपल्या आयुष्यात येणाऱ्या वाईट लोकांचा? हे आपणच तपासायला हवं.